त्याची आणखी एक महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। पुढील सूचनेपर्यंत लोकल एक्सप्रेस धावणार नाहीत असंही सांगण्यात आलंय। मध्य रेल्वेकडून आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांमध्ये पाणी शिरलेलं आहे। ओढ्याचं स्वरूप या स्थानकांना प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे या स्थानकांमध्ये लोकल येणं अशक्य झालेलं आहे आणि आता त्यामुळेच या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्यात। पुढील सूचनेपर्यंत कोणतीही लोकल किंवा एक्सप्रेस धावणार नाही असं सांगण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। स्थानकांमध्ये गाड्या येणं देखील अशक्य झाले। पुढील सूचनेपर्यंत एकही लोकल धावणार नाहीये। मुंबईत प्रचंड मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचाच परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर पाहायला मिळतो। गेल्या जवळपास 1 तासापासून इथली लोकल वाहतूक, मुंबईची खास करून मध्य रेल्वेवरची वाहतूक ही पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते। मी आपल्याला काही दृश्य दाखवत आहे की जी मुंबईच्या भांडूप ते घाटकोपर या दरम्यानचे आहे। तर सध्या घाटकोपर स्टेशन जवळची दृश्य आहेत। अजून घाटकोपर स्टेशन इथून लांब आहे, तरी देखील अनेक प्रवासी हे अशा प्रकारे वाहतूक चालत असताना पाहायला मिळत आहेत। ज्या प्रकारे रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे, परिणामी अनेक जे प्रवासी आहेत ते अशा प्रकारे ट्रॅक करून चालताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर इथे हे दृश्य जे आहेत ते पाहायला मिळतात। त्याच्या प्रकारे मागे देखील रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः एका रांगेमध्ये उभ्या असलेल्या आहेत आणि ज्या गेल्या जवळपास तासाभरापासून अशा प्रकारचे ठप्प झालेल्या त्या रेल्वे लाईन्स आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक प्रवासी खोळलेले आहेत। बरेच जण त्यामुळेच रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत असताना पाहायला मिळत आहेत। आणि गेल्या जवळपास 1.5 तासापासूनची ही वाहतूक परिस्थिती आहे। आता तर रेल्वेनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सध्या लाईफ लाईन जी आहे ती पूर्णतः ठप्प असणार आहे। पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही वाहतूक सध्या सुरू राहणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की त्याच्या प्रकारे जी रेल्वे वाहतूक जी ठप्प झालेली पाहायला मिळते। अनेक ट्रेन्स ज्या आहेत त्या अशा प्रकारे ठप्प झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि अनेक प्रवासी जे आहेत ती अशा रेल्वे ट्रॅकवरून चालताना पाहायला मिळत आहेत आणि याचाच परिणाम जो आहे तो संपूर्णतः मुंबईची लाईफ लाईन ठप्प झालेलीच आहे। आणि त्याबरोबर ज्या प्रकारे ज्या परिस्थिती आहे ती आम्ही लोकल मधल्या परिस्थिती देखील तुम्हाला दाखवतो। अनेक जण लोकलमध्ये देखील अशा प्रकारे प्रवास करतात की अनेक जण थांबलेले आहेत, अनेक जण अशा प्रकारे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। कुठल्याही प्रकारची सूचना अद्याप रेल्वेच्या ज्या प्रवास करणारे आहेत त्यांना मिळेल नाही, कारण जे स्टेशन वर आहेत त्यांना सूचना मिळतात, परंतु जे ट्रेनमध्ये प्रवास करतात त्यांना कृष्णात, गेल्या किती तासांपासून तुम्ही या लोकलमध्ये अडकलेले आहात आणि तिथे काही प्रवासी देखील आहेत, त्या प्रवाशांसोबत तुम्ही काही बातचीत करू शकताय का? नक्कीच अनेक वेळेपासून ही प्रवास जो आहे तो पाहायला मिळतोय की अनेक जण या प्रवासामध्ये जी पावसामुळे ठप्प झालेले आहे। आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत। किती वेळपासून आपण प्रवास करत आहात कशा प्रकारे परंतु अनेक प्रवासी तर अनेक प्रवासी इथे जवळ असल्यामुळे चालत जाताना पाहायला मिळत आहेत आणि सगळीकडे महिला प्रवासी देखील आहेत आणि त्या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। जे ज्यांना जवळ शक्य आहे, तिथून स्टेशन जवळ शक्य आहे ते तिथून जवळ चालत जात आहेत, परंतु अनेकांना सोयीस्करपर्यंत जायचं आहे, दादरला पुढे जायचं आहे, ते मात्र अशा प्रकारे प्रवास जो आहे तो ट्रेनमधूनच करण्याची वाट पाहत आहेत। कुठे चालले आहात मामा? अनेक जण चालत चाललेले आहेत, पाऊस देखील आहे, आता काय करायचं? हो बरोबर। तर या प्रवाशांच्या काही प्रतिक्रिया आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात की कशा प्रकारे अनेक जण नक्कीच कृष्णा, तर आपण या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या होत्या। गेल्या अनेक तासांपासून हे सगळेच जण या लोकलमध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे आपण कधी यातून सुटणार आणि आपण कधी आपल्या घरी पोहोचणार याची सगळेच जण वाट पाहत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।